नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या द कोहिनूर अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रो, आपण कालच्या लेक्चरमध्ये चेंज द वाईजचे PIQचा पहिला पार्ट बघितला. त्याच्यातलाच हा सेकंड पार्ट आहे आणि लेक्चर नंबर 12 आहे महासंग्राम PIQ अनालिसिसचा. चला बघूया आजचे PIQ. So the first question we have on the screen is choose the incorrect passive option of the following sentence. म्हणजे इनकरेक्ट पॅसिव्ह वॉइस विचारलेला आहे. म्हणजे इनकरेक्ट कोणता आहे तो ओळखायला सांगितलं आहे. कधी आला प्रश्न? इंजिनिअरिंग 2022 ला आलेला प्रश्न आहे. राईट. ही अर्ज द काउन्सिल टू रिड्यूस द रेट्स. आता ही अर्ज द काउन्सिल टू रिड्यूस द रेट. आता अर्ज आहे म्हणजे राईट. ही अर्ज द काउन्सिल टू रिड्यूस दी रेट्स. आता तुमच्या लक्षात असं येईल की पॅसिव्ह वॉइस विचारला आहे. राईट. तर याच्यानुसार गेला तर वाज प्लस V3 पाहिजे, म्हणजे टू बी प्लस V3 वाजवेअर सोबत V3 पाहिजे. तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की वाज अर्ज इथे पण आहे, वेअर अर्ज इथेही आहे. राईट. तर मग हे दोघं पॅसिव्ह वाटतात. मग उत्तर सिलेक्ट कोणतं करायचं? राईट. त्यानंतर ही अर्ज दॅट द रेट्स शुड बी रिड्यूस्ड. आता हे पण पॅसिव्ह आहे. राईट. हे पण पॅसिव्ह आहे. राईट. पण हे शुड बीच आहे आणि V2 नुसार वाज आणि वेअर दोघांमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु मित्रो, इथे काय केलं आहे, इथे पॅसिव्ह वाईज त्यांनी हा ऑप्शन नंबर डी इनकरेक्ट विचारलेला आहे. इनकरेक्ट हा आहे. राईट. आता हा म्हणजे हा पॅसिव्ह नाही आहे. त्यांनी विचारलं काय की इनकरेक्ट पॅसिव्ह ओळखा. म्हणजेच काय याच. आता इथे जर बघितलं तर इनकरेक्ट कोणता आहे? ओनली डी. आता कारण की याच्यामध्ये टू बी प्लस V3 नाही आहे. ही अर्ज द रेट्स टू रिड्यूस हे वेगळ्या अर्थाचं सेंटेन्स आहे. राईट. तर म्हणजे इथे काय केलं आहे, इनकरेक्ट पॅसिव्ह वाईज विचारला आहे. म्हणजेच काय, तर आता द काउन्सिल हा जो शब्द आहे मित्रो, हा वर्ड हा कलेक्टिव्ह नाऊन आणि सिंग्युलर नाऊन म्हणजे प्लुरल नाऊन, तो कलेक्टिव्ह नाऊन आहे, तो सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही यूज होतो. जेव्हा त्याच्यामध्ये त्या मेंबरचा उल्लेख होतो तेव्हा तो प्लुरल म्हणून गेला. जर त्या एक संघ म्हणून त्याचा उल्लेख होतो सेंटेन्समध्ये तेव्हा तो सिंग्युलर असतो. तर इथे आता यांनी कोणत्या फॉर्ममध्ये वापरला आहे ती गोष्ट विचार करण्यासारखी असते. पण इथे दोन्हीचा फॉर्मचा विचार होऊ शकतो. म्हणजे तो सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही होऊ शकतो. म्हणजे द काउन्सिल वॉज अर्ज टू रिड्यूस द रेट्स. राईट. द काउन्सिल वेर अर्ज टू रिड्यूस द रेट्स. म्हणजे दोघं पॅसिव्ह बरोबर आहेत मित्रो, हे दोघं बरोबर आहेत. त्यानंतर आता शुड बी पण तिथे येऊ शकतो की रेट कमी केले झाले पाहिजे, हे एक मॉरल ऑब्लिगेशन आहे. आणि जेव्हा मॉरल ऑब्लिगेशन असतं तेव्हा शुड बी वापरतात, म्हणून शुड बी पण बरोबर आहे. आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलंय आयोगाने की तुम्ही इनकरेक्ट पॅसिव्ह ओळखा. पण मग तिघामध्ये पॅसिव्ह आहे, शुड बी नंतर बी आला आहे, म्हणजे टू बी प्लस V3 मॉडेल प्लस V3 आहे हा प्रकारचा, बी प्लस V3 हा. राईट. त्यानंतर इथे टू बी प्लस V3 आहे, इथे टू बी प्लस V3 आहे. म्हणजे ABC हे तिघं पॅसिव्ह आहेत, फक्त हा डी पॅसिव्ह नाहीये. म्हणून इथे व्हरायटी ऑफ पॅसिव्ह आहे. म्हणजे इथे व्हरायटी ऑफ पॅसिव्ह आहेत. राईट. म्हणून याला म्हटलेलं आहे की तिघं पॅसिव्ह आहेत, हा पॅसिव्ह नाही. म्हणून उत्तर नंबर डी आहे. सहज म्हणजे इथे काही टेक्निक नाही लावली, एकच लक्ष टेक्निक लावली. टू बी प्लस V3 बघितला तरी तुम्ही उत्तरापर्यंत जातायत. राईट. जस्ट मिनिट. चला तर पुढचा प्रश्न बघूया मित्रो. आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटन इन करेक्ट पॅसिव्ह वॉइस. हा कधी प्रश्न आला होता? करेक्ट पॅसिव्ह वॉइस ओळखायला सांगितलं आपल्याला. करेक्ट पॅसिव्ह वॉइस ओळखायला सांगितलेला आहे. राईट. आणि डिपार्टमेंटल PSI 2022 ला आलेला प्रश्न आहे. पीटर वॉज टॉट टू सिंग बाय मिस्टर प्रिन्स. राईट. करेक्ट पॅसिव्ह वॉइस. आता वॉज प्लस V3 आहे, म्हणजे टू बी प्लस V3 आहे, म्हणजे हा पॅसिव्ह आहे. टीम वॉज स्टार्टेड टू रिस्पेक्ट बाय हिज कलिग्स. आता हे रेग्युलर सेंटेन्स मधलं सिंपल पास्ट वाक्य आहे. आय एन्जॉय टेकिंग द चिल्ड्रन टू द जू. हे पण हे रेग्युलर पॅसिव्ह सेंटेन्स आहे. दे सॉ हिम क्लाइम्बिंग ओव्हर द फेन्स. हे पण रेग्युलर पॅसिव्ह आहेत. म्हणजे यांनी आपल्याला विचारलेलं काय आहे की पॅसिव्हचं करेक्ट पॅसिव्ह फॉर्म कोणता आहे. मग इथे फक्त एकच पॅसिव्ह दिसतंय, ते आहे पहिलं. आता टीम वॉज स्टार्टेड टू रिस्पेक्ट बाय हिज कलिग्स, म्हणजे टीमला दोघं त्याचा रिस्पेक्ट करू लागले होते. राईट. म्हणजे हे तिघं सिंगल सेंटेन्स जे आहे 2, 3, 4 हे तिघं रेग्युलर सेंटेन्स मध्ये आहेत.
ते पॅसिव्ह मध्ये नाहीत. हा सिंपल पास्ट आहे, हा सिंपल पास्ट आहे, हा सिंपल पास्ट आहे. मित्रो, आय एन्जॉय टेकिंग द चिल्ड्रन टू द झू, म्हणजे मला मुलांना झूला घेऊन जाणं आवडलं. नंतर दे सॉ हिमची क्लाइम्बिंग ओव्हर द फेन्स, त्यांनी त्याला फेन्सवरती चढताना पाहिलं, कुंपणावरती वगैरे, असं त्याचा तो अर्थ आहे. अर्थाशी आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला फक्त उत्तराशी घेणं देणं आहे. म्हणजे उत्तर इथे आहे की करेक्ट पॅसिव्ह कोणता, तर पहिलाच आहे. सहज प्रश्न, म्हणजे सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे मित्रो. फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची असली पाहिजे. पुढचा प्रश्न वी हॅव हिअर, द सन हॅज रायपन द फ्रूट. आता विच वन ऑफ द फॉलोइंग इज द पॅसिव्ह स्ट्रक्चर. आता पुढचं वाचत नाही, म्हणजे त्यांनी काय केलंय, पॅसिव्ह विचारलं आपल्याला, राईट. कधी आला प्रश्न आला होता डिपार्टमेंट पेज 2022ला, राईट. पॅसिव्ह विचारलाय मित्रो. इथे अंडरलाईन करून ठेवलंय. जेव्हा एनी परफेक्ट आला तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट असतो की पास्ट परफेक्ट होतो, त्यासोबत काय असतो, मिस्टर बीन. कोणता बीन? हा बीन आला पाहिजे, हा बीन आला पाहिजे. जिथे बीन तुम्हाला दिसतोय ते उत्तर आहे, जिथे बीन तुम्हाला दिसतोय ते उत्तर आहे. काही सेकंदात जर उत्तरापर्यंत पोहोचत असेल तर अशा कन्सेप्ट तुम्ही लावता आल्या पाहिजे. जिथे VINGचं सेंटेन्स असेल, म्हणजे ते कंटिन्युअसचं कोणतं, तिथे बिंग येतो. बिंग हा बीन आणि बिंग मध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. नंतर जिथे V2 येतो तिथे वॉज वेअर येतो. हे मी मागच्या पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलंय, राईट. एमिजार कुठे होतो, सिंपल पेंटेन्समध्ये, राईट. हे बाकी सर्व आपलं क्लिअर केलेलं आहे मी पहिल्या लेक्चरमध्ये. थोडक्यात सांगितलेलं आहे, डिटेलमध्ये सांगितलं नाही आहे. पण ते सर्व डिटेलमध्ये मी माझ्या बॅचच्या मुलांसाठी ॲपमध्ये सर्व डिटेलमध्ये घेतलं आहे. वाईस हा खरंच सोपा आहे, जरी तो अवघड वाटत असेल पण सोपा आहे. शिकवलं चांगलं गेलं तर 100% सोपा आहे. तर बघा, त्यांनी काय विचारलं, पॅसिव्ह विचारलं, बीन कुठे कुठे, तिथे तिथे जायचं आपण. आता बीन कुठे, इथे हॅड बीन इथे आहे, राईट. आता मग तुमचं काय होतं, हे दोघं जातात. मग आपली गाडी अडकते या दोघं ठिकाणी. मग ती गाडी अडकलेली जिथे आपण थांबलो आहे तिला आपल्याला पुढे न्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण सक्सेस होऊ, की म्हणजे आपल्याला जे हवंय ते मिळेल. मग आता इथे जर बघितलं, इथे हॅड बीन आहे म्हणजे हा पास्टमध्ये जातो. मग इथे हॅज बीन आहे, हा बरोबर दिसतोय. जो वाईस ज्या टेन्समध्ये आहे मित्रो, जेव्हा ऍक्टिव्ह पॅसिव्ह करतो तेव्हा अर्थ बदलायला नको, अर्थ तोच असला पाहिजे. हा भाषेचा नियम असतो, तो कुठलीही सेंटेन्स असतो त्या, मग राईट. मग जर प्रेझेंट आहे तर प्रेझेंटमध्येच पॅसिव्ह झाला पाहिजे. म्हणून द फ्रूट हॅज बीन रायपन बाय द सन, हे उत्तर बरोबर आहे. हे चुकलेलं आहे कारण की हे पास्ट मध्ये जात आहे. द फ्रूट हॅड बीन रायपन बाय द सन हे पास्ट परफेक्ट मध्ये जात आहे. आपल्याला प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह पाहिजे, प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह हा आहे, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. आता द फ्रूट इज रायपन बाय द सन हे पण पॅसिव्हच आहे मित्रो. हे पण हे चुकलं काय आहे, जेव्हा इथे जर V5 असतं मित्रो, इथे जर यस लागला असता, राईप्स यस लागला असता, राईप्स इथे जर यस लागला राईप्स, तेव्हा मात्र हे बरोबर आलं असतं. म्हणजे सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह हा बरोबर होता. आणि हा कधी आला असता, इथे जेव्हा हॅड असता, याच्याऐवजी हॅड असता, तेव्हा हे बरोबर आलं असतं. आणि हे कधी आलं असतं, इथे फक्त हा हॅड नसता, इथे फक्त रायपन असता, तेव्हा हा पॅसिव्ह बरोबर आला असता. आपल्याला प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह पाहिजे, म्हणून ऑप्शन नंबर बी हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, राईट. आय होप यू वुड हॅव अंडरस्टूड, राईट, जे मला सांगायचं आहे ते, राईट. चला, द बिल्डिंग वॉज सराउंडेड बाय अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज. आता काय सांगितलं, चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस. आता ऍक्टिव्ह व्हॉइस सांगितलेलं आहे, राईट. आता मित्रो, कधी कधी तुम्हाला सूचना न वाचता कळायला पाहिजे की इथे काय विचारू शकतात. इथे काय वॉज सराउंडेड म्हणजे काय, वॉज टू बी प्लस V3 आहे, म्हणजे काय, हा पॅसिव्ह आहे. आणि कोणताचा पॅसिव्ह आहे, सिंपल पाचचा पॅसिव्ह आहे, सिंपल पाचचा पॅसिव्ह आहे. मग सिंपल पाचचा पॅसिव्ह असेल तर याचं काय होईल, सिंपल पाचचा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जाताना वॉज वेअर निघून जातो, डायरेक्ट V2 असतो. जिथे V2 आहे तिथे थांबा, सेंटेन्स शोधायचे, जिथे V2 आहे तिथे थांबा. बघा V2 कुठे दिसतोय, इथे सराउंड्स, हा V5 आहे, हा नाही आहे. इथे हा हॅड प्लस V3 आहे, म्हणजे हा पास्ट परफेक्ट आहे, हा पण नाही आहे, राईट. हा काय, ही सराउंडिंग, हे प्रेझेंट कंटिन्यूस आहे, हा पण नाही आहे. इथे सराउंडेड इथे V2 आहे, लगेच उत्तर सापडतं. काही सेकंदात उत्तर तुम्हाला सापडतं मित्र. कारण की आपल्याला काय शोधायचं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस, हा पॅसिव्ह आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे हे उत्तर आहे, हे उत्तर आहे. आता इथे हे का नाहीत हे सांगतो. अ टीम ऑफ स्पेशल कमांडोज सराउंड्स दी बिल्डिंग. आता इथे हा हे सेंटेन्स बरोबर आलं असतं मित्र कधी,
जेव्हा इथे इथे इज सराउंडेड, इथे इज असता तेव्हा हे बरोबर आलं असतं, पण तिथे इज नाही म्हणून हे नाही आहेत. इथे हॅड सराउंडेड हे कधी आलं असतं, इथे जेव्हा हॅड बीन असतं मित्रो, इथे जेव्हा हॅड बीन असतं तेव्हा हे बरोबर आलं असतं, हे उत्तर तुमचं आलं असतं. राईट. आता हे कधी आलं असतं, जेव्हा इथे 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 तुमचं मित्रो इज बिंग असं असतं तेव्हा हे आलं असतं. राईट. म्हणून ते नाहीये, म्हणून ते पण नाहीये. म्हणून उत्तर नंबर डी, ओनली 2 नंबरचा ऑप्शन डी इज करेक्ट, हे सिलेक्ट करायचंय. कसं आलं ते एक्सप्लेन करून सांगितलं. अत्यंत सोपा टॉपिक आहे मित्र चेन द वाईज, फक्त समजून घेतलं पाहिजे व्यवस्थित. जर व्यवस्थित कॉन्सेप्ट दिलं तर तुमच्या चेन द वाईजच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतील आणि असेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये दिसतील. कारण की हा रिसेंट प्रश्न आहे. एमपीएससी राज्यात 2020ला आपण 23, 22, 20 असे प्रश्न बघतो मित्र, म्हणजे रिसेंटली विचारले गेले आहेत. राईट. पुढे बघा, लेट द लाईट बी स्विच ऑफ. राईट. which one of the following sentence is the active voice correspond to the sentence above. म्हणजे काय विचारलंय, ऍक्टिव्ह वॉइस विचारलाय, बाकीचं काही डोकं लावायचं नाही, ऍक्टिव्ह वॉइस विचारलंय आपल्याला. राईट. आता लेट द लाईट बी स्विच ऑफ हे काय आहे, हे इम्पेरेटिव्हचं पॅसिव्ह आहे. लेट कधी वापरतात, लेट प्लस V3 आला तर ते इम्पेरेटिव्ह पॅसिव्ह असतं आणि याचं इम्पेरेटिव्हचं ऍक्टिव्ह वॉइस कसं करायचं, तेव्हा लेट काउंट टाकायचा. फक्त काय ठेवायचं, जिथे ऑर्डर आहे ते ठेवायचं, ऑर्डर देणारा शब्द ठेवायचा. स्विच ऑफ लाईट असं पाहिजे, स्विच ऑफ द लाईट्स. राईट. मग कुठे आहे स्विच ऑफ द लाईट, फक्त डी नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणून डी ऑप्शन तुमचं पाहिजे. म्हणून डी, ओनली डी हे पाहिजे. 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये डी दिलेला आहे, तो तुमचं उत्तर आहे. आता मित्रो हे सुद्धा पॅसिव्ह, हे सुद्धा ऍक्टिव्ह वॉइसच आहेत, हे सुद्धा उत्तर येऊ शकले असते. यू मस्ट स्विच ऑफ द लाईट जेव्हा कंपल्शन असतं, जेव्हा तुम्ही शाळेतून बाहेर वर्गातून बाहेर निघतात किंवा घरातून बाहेर निघाल तर तुम्ही लाईट बंदच केले पाहिजे, हे कंपल्शन आहे तुम्हाला दिलेलं, तर मग मस्ट वापरा. मग हेही बरोबर असतं. आणि जर मॉरल ऑब्लिगेशन असतं शूड, तर तेही बरोबर आहे. हॅव टू शुड हे यू हॅव टू स्विच ऑफ द लाईट करायला हवं, हे पण ऍक्टिव्ह वॉइसमध्येच आहेत. पण आपल्याला डायरेक्ट ऑर्डरचं सेंटेन्स पाहिजे, हे ऑर्डर जिथे ऑर्डर आहे, तर म्हणून हे फक्त डी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. हे याच्यामध्ये सुद्धा ऑर्डर आहेत मित्रो, परंतु आपल्याला डायरेक्ट इम्पेरेटिव्हचं ऑर्डर आहे, लेटचं हे बरोबर आहे. आलं लक्षात. खरं तर इथे थोडं कन्फ्यूज केलेलं आहे, पण हरकत नाही आहे. आपल्याला लेट काढून आपल्याला ऑर्डरचं सेंटेन्स पाहिजे, स्विच ऑफ द लाईट. आणि याचं काय होईल, स्विच ऑफ द लाईटचं लेट द लाईट बी स्विच ऑफ, लेट द लाईट बी स्विच ऑफ. जसं चेंज द व्हॉइसचं सांगितलं, चेंज द व्हॉइस असं जर सेंटेन्स आलं तर त्याचं काय असं करणार, लेट द व्हॉइस बी चेंज असं येणार. म्हणजे हे वाक्य आलंय समजा इथे, त्याचं हे होतं असं ते. लक्षात. तुम्हाला समजलं असेल. चला पुढे जाऊया. लेट श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर्स. पुन्हा सेम लेट, म्हणजे श्रीनाथला आपल्या फास्ट बॉलरला कोच करू द्या, गाईड करू द्या. राईट. Which one of the following sentence correctly change the sentence above in the passive voice into passive voice. आता आपल्याला काय सांगितलंय, म्हणजे पॅसिव्ह वॉइस काय सांगितलंय, हे काय, लेट श्रीनाथ कोच अवर फास्ट बॉलर. म्हणजे करू द्या म्हणजे काय, ही एक ऑर्डर झाली, त्याला करू द्या. लेट हिम स्पीक म्हणजे त्याला बोलू द्या. लेट हिम डू त्याला करू द्या, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक आज्ञा झाली. राईट. तसं आहे, याला श्रीनाथला गाईड करू, आपल्या फास्ट बॉलरला गाईड करू द्या, असं ती एक ऑर्डर आहे, याज्ञा आहे. राईट. तर त्याचा आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. ते इम्पेरेटिव्ह करताना काय करतात, लेट वापरतात. राईट. लेट नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं. इथे ऑब्जेक्ट काय, अवर फास्ट बॉलर्स. मग लेट अवर फास्ट बॉलर्स बी कोच बाय श्रीनाथ असं पाहिजे. कुठे दिसतंय, लेटचे वाक्य जिथे येते तिथे थांबायचं. तर लेट सर्वीकडे आहे, मग कन्फ्यूज करणार तुम्हाला. बरोबर. कन्फ्यूज करणार, मग दुसरं कन्फ्युजन सॉल्व्ह करायचं की त्या लेट नंतर आपलं ऑब्जेक्ट काय, अवर फास्ट बॉलर्स. अवर फास्ट बॉलर कुठे कुठे तिथे थांबा. अवर फास्ट बॉलर इथे पण आहे, इथे पण आहे. राईट. इथे पण आहे, म्हणजे इथे नाही आहे, म्हणजे हे बी लगेच साईडला जातं. तिघं ठिकाणी आपण थांबतो. आता काय करायचं, याच्यानंतर बी प्लस V3 कुठे कुठे आहे, बी प्लस V3 कुठे कुठे, इथे पण आहे आणि इथे पण आहे, इथे पण आहे. बरोबर. आता दुसरी गोष्ट करायची की
हां दुसरी गोष्ट लावायची की आता बी कोच इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. मग ऑब्जेक्ट जे घेतलं ते बरोबर घेतलं का, कुठे कुठे बघायचं. आवर फास्ट बॉलर हे ऑब्जेक्ट आहे सर्व ठिकाणी आहे का, इथे 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 आवर बॉलर्स म्हटलंय, इथे पण आवर बॉलर्स म्हटलंय, म्हणजेच काय हे दोघं एलिमिनेट होत आहेत. आवर फास्ट बॉलर हे ऑब्जेक्ट आहे, मग इथे इथेच बरोबर आहे, म्हणून पहिलेच बरोबर दिसतंय. आता म्हणून ऑप्शन नंबर ए तर आहे, ओनली हा नंबर पहिला म्हणजे चौथा नंबरचा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे. आता हे का बाद होतं हे सांगतो पहिले लगेच. लेट सी नॉट बी कोच ऑफ आवर फास्ट बॉलर्स, लेट सी नॉट बी कोच, लेट सी नॉट. आता मला काय सांगा, इथे आपल्याला ऑब्जेक्ट पाहिजे, सी नॉट हा ऑब्जेक्ट नाहीये, आवर आवर फास्ट बॉलर पाहिजे, इथे पाहिजे होतं आवर फास्ट बॉलर्स, बी कोच आवर फास्ट बॉलर इथे पाहिजे होतं, नंतर बाय सी नॉट असं पाहिजे होतं, म्हणून चुकलेलं आहे. इथे काय चुकलंय, इथे फास्ट शब्द पाहिजे होता, लेट आवर फास्ट बॉलर्स बी कोच बाय सी नॉट, तेव्हा हे बरोबर आलं असतं, म्हणून चुकलेलं आहे. लेट आवर फास्ट इथे पण फास्ट पाहिजे होता, फास्ट बॉलर्स बी कोच बाय सी नॉट, तेव्हा हे बरोबर आलं असतं. म्हणजे काय, हां इथे हा पास इकडे पाहिजे होता, यांनी इथे पास रिप्लेस केलेला आहे, आणि हा पास इथे पाहिजे होता, तो त्यांनी तिकडे रिप्लेस. म्हणजे काय केलंय, शब्दांसोबत खेळले आहेत मित्र. म्हणून तुम्हाला काय असतं, सरळ सेवेमध्ये चंदबाईचे प्रश्न फार इझी आहेत, पण थोडं तुम्ही जेव्हा एमपीसीकडे शिफ्ट होतात ते थोडेसे प्रश्न थोडे हार्ड असतात. म्हणून अशा ठिकाणी ते आपल्यासोबत शब्दांमध्ये खेळू शकतात. म्हणून तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करतात तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट सुद्धा ओळखता आलं पाहिजे, ऑब्जेक्ट कोणता आहे आणि कोणता शब्द पुढे शेवटी जायला पाहिजे. सीनाथ हा इकडे ऑब्जेक्ट जागी जाणार, तिकडचा ऑब्जेक्ट सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्टच्या जागेवर येणार, राईट, असं ते सब्जेक्ट जागेवर येणार असं. म्हणून बाय सीनाथ शेवटी झाला पाहिजे, म्हणून बाय सीनाथ दोघं ठिकाणी होतं, ठिकाणी तिथे सुद्धा आपण तुम्ही कन्फ्यूज झाला असता. पण उत्तर कसं आलं ते तुम्हाला सांगेल, लेट आवर फास्ट बॉलर बी कोच बाय सीनाथ असं उत्तर पाहिजे याच्यानुसार, मांडणीनुसार. म्हणून त्याचं मांडणी हे ए ऑप्शन बरोबर आहे. चला पुढे जाऊया. which of the following is the correct active voice of the sentence. ऍक्टिव्ह वॉइस विचारलाय, कधी प्रश्न आला होता, राज्यसेवा 2019 ला. आय शॅल बी ऑब्लिक टू गो, आय शॅल बी ऑब्लिक टू गो हे मॉडेलचं आहे मित्र. इथे काय आहे, इथे बाय प्लस सब्जेक्ट एजंट असतो किंवा ऑब्जेक्ट एजंट, त्याला ऑब्जेक्ट एजंट पण म्हणतो आपण. एक मिनिट, बाय प्लस ऑब्जेक्ट एजंट हे जे आहे ते मिसिंग आहे. म्हणजे काय, इथला बाय सोबत जो सब्जेक्ट येतो तो मिसिंग आहे किंवा ऑब्जेक्ट मिसिंग आहे, राईट. तर मिसिंग आहे तो कधी कधी आपला गृहीत धरायचा असतो. तो काय कधी कधी यू असू शकतो, समवन, एनीवन, टीचर, डॉक्टर, पॅरेंट्स, असं काही राहू शकतो, फादर, काही राहू शकतो. तो आपल्याला त्या सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्टनुसार गृहीत पकडायचा असतो. आय शॅल बी ऑब्लिक टू गो म्हणजे मला तिथे जावं लागेल, हे माझं बंधनकारक आहे. हे काय आहे, आता तिथे काय डेस्टिनी ऑब्लिक टू मी गो, आता फोर्सफुली आय विल ऑब्लिक टू गो, इट इज ऑब्लिक टू मी गो, आणि सर्कटर्स विल ऑब्लिक टू मी गो. तर इथे हे पहिला ऑप्शन बरोबर आहे, कारण की सर्कटम्सेस परिस्थिती मला तिथे जायला भाग पाडते, असं त्याचं उत्तर आहे. म्हणून ते आहे, राईट. डेस्टिनीचा काही विषय नाही आहे ते, राईट. म्हणून कधी कधी डेस्टिनी सुद्धा उत्तर आलं असतं मित्र, कधी जर इथे विल असता तर आलं असतं, डेस्टिनी तेव्हा चाललं असतं. पण इथे विल शॅल विल काहीच नाही आहे, म्हणून हे उत्तर मधून बाद होते. डेस्टिनी पण जाऊ शकतं, डेस्टिनी कदाचित माझं नशीब घेऊन जाते, राईट. म्हणून फक्त ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. आणि इथे लिहिलंय हिडन सब्जेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. राज्यसेवा 2019 आलेला प्रश्न आहे मित्रो, पॅसिव्ह वॉइस विचारलेला आहे. डू नॉट डिस्टर्ब द क्लास, राईट, हे दिलंय. डू नॉट डिस्टर्ब द क्लास असं म्हटलंय, त्याचा पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. एकदा बघा, हा आता हे याच्यात काय आज्ञा आहे, आणि जेव्हा आज्ञा असते तेव्हा काय असतो, लेटने सुरुवात करतो. लेटने सुरुवात कुठे कुठे ते बघायचं, लेटने सुरुवात इथेच आहे फक्त, लेट द क्लास नॉट बी डिस्टर्ब, म्हणून लगेच उत्तर सापडतं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स लेटने सुरू होतो, पॅसिव्ह वॉइस इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस लेटने होतो, तर इथे दिलेला आहे, राईट. तर म्हणून ऑप्शन नंबर जे तुम्हाला दिसतंय लेटवालं ते बरोबर होतं, राईट.
चला, आय होप तुम्हाला उत्तर समजलं असेल. आता तुम्ही म्हटलं द क्लास शुड नॉट बी डिस्टर्ब. आता मित्र हे सुद्धा येऊ शकतात पॅसिव्ह वॉइसमध्ये, राईट. जेव्हा मॉरल ऑब्लिगेशन असेल तेव्हा द क्लास इज नॉट डिस्टर्ब बाय द टीम. आता हे पॅसिव्ह, द क्लास इज नॉट डिस्टर्ब बाय देम. आता हे सुद्धा पॅसिव्ह आहे, पण हे पॅसिव्ह इथे बसत नाही आहे, राईट. म्हणून फक्त ऑप्शनमध्ये 2 उत्तर आहे तुमचं. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा मित्रो, राईट. वाचा आणि काय लक्षात येते, कन्फ्युजन होते सांगा. मित्रो, जेव्हा असा प्रश्न आपल्या समोर येतो तेव्हा नक्कीच आपण थोडंसं घाबरून जातो, गोंधळून जातो की अरे हा प्रश्न जरा फार लेंदी दिसतोय, मोठा दिसतोय, इथे काय आपण उत्तरापर्यंत पोहोचणार नाही. सोपं सांगतो मित्रो, जेव्हा असे मोठे वाक्यामध्ये जेव्हा 2 वाक्य दिसतात आणि त्या 2 वाक्याचे पॅसिव्हाइज बनवायचं असेल तर त्याचे काही टेक्निक्स आहेत मित्रो. V3 जिरण वापरून किंवा अजून वेगळ्या टेक्निक्स आहेत जे आपण क्लॉजेसमध्ये शिकवले आहेत. तर जेव्हा तुम्हाला सेंटेन्समध्ये ING वाला वर्ब दिसतं आणि 2 सेंटेन्स दिसत आहेत तेव्हा त्याच्यामध्ये बीइंग प्लस V3 वापरायचा, बीइंग प्लस V3 वापरायचा आणि सेंटेन्स पॅसिव्हाइज बनवायचा ऑब्जेक्ट धरून, राईट. तसं करून मग तुम्हाला पॅसिव्हाइजपर्यंत पोहोचता येतं. मग बीइंग प्लस V3 कुठे आहे? आता इथे जर आता मी सेंटेन्स वाचलेलं आहे आधी, म्हणून तुम्हाला मी बाकीच्या गोष्टी न वाचता तुम्हाला सांगतोय. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पॅसिव्ह फॉर्म विचारलेला ओळखायला सांगितलेला आहे. राज्यसेवा 2019 सालेला प्रश्न आहे. आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर कुमार टू द म्युझियम शी ड्रॉप्ड हिम ॲट हिज हॉटेल. आता बघा हे 2 सेंटेन्स आहे, हे 2 सेंटेन्स आहे आणि अशा सेंटेन्स मध्ये क्लॉजमध्ये शिकवले आहेत आपण डिटेलमध्ये. तर इथे काय, आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर कुमार टू द म्युझियम शी ड्रॉप हिम ॲट हिज हॉटेल. आता इथे काय करायचं, आफ्टर सोबत ING आलाय ना, तर इथे जेव्हा असा VING असतो म्हणजे एका ठिकाणी वर्बला जिरंट फॉर्म मध्ये जेव्हा केलेला असतो, इथे बघा V2 आहे, इथे वर्ब V2 आहे, राईट. इथे V2 आहे. जेव्हा असं केलं असतं मित्र तेव्हा एका वर्बच्या आधी जिथे ING आहे तिथे बीइंग वापरायचा आणि त्या ING वाल्याला V3 करायचा. मग त्याला कसं करतील, आफ्टर बीइंग ड्रायव्हन. आता ऑब्जेक्ट कोणता आहे, टू द म्युझियम, म्हणून इकडे आणायचा ऑब्जेक्ट. आफ्टर ड्रायव्हन टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल, असं ते उत्तर आलं पाहिजे. आफ्टर बीइंग ड्रायव्हन टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल. आता इथे बघा, इथे बीइंग झालं. आता इथे जर V2 आहे, आता इथलं हे सांगतो एक सॉल्व. आता इथे V2 आहे, मग इथे काय येणार, वॉज येणार, वॉज किंवा वेअर येणार, तेव्हा मग याचं पॅसिव्ह होणार, याचं पॅसिव्ह होणार. आता आफ्टर बीइंग ड्रायव्हन टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल, असं ते उत्तर येणार. मित्र हे खूप डिटेलमध्ये आपण आपल्या बॅचमध्ये घेतलेलं आहे. पुन्हा सांगतोय, का सांगतोय आता, कारण की ह्या गोष्टी जरा जास्त डिटेलमध्ये सांगण्याची गरजेचं असतात. आता इथे काय केलं बदल, पुन्हा सांगतो. इथे काय बदल केला, जेव्हा असे 2 क्लॉजचं वाक्य असतं तेव्हा जिथे तुम्हाला ING देतो तिथे बीइंग प्लस V3 करायचा, म्हणून इथे बीइंग प्लस V3 केला आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये त्या टेन्सनुसार V3 करायचा. आता इथे V2 आहे म्हणजे वॉज वेअरचा विचार होणार आणि V3 येणार, म्हणून तिथे वॉज ड्रॉप इथे हे आलंय. आणि हे कसं आलं बाकीची रचना, आफ्टर बीइंग ड्रायव्हन. आता इथे ऑब्जेक्ट कोणतं, टू द म्युझियम, राईट. आफ्टर बीइंग ड्रायव्हन टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल, राईट. असं ते उत्तर आहे. आता खरं तर हे व्हेअरचं उत्तर आहे, हे व्हेअरचं उत्तर आहे. हे काही ऑब्जेक्ट नाही आहे, पण तुमच्या एक अंडरस्टँडिंगसाठी आपण त्याला सांगितलं की आफ्टर बीइंग ड्रायव्हन कुठे, तर म्युझियमला. प्रोफेसर कुमार म्हणजे कोणाला, प्रोफेसर कुमारला ड्रायव्हन केलं कुठे, म्युझियमला आधी, नंतर मग वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल, नंतर मग त्याला हॉटेल ड्रॉप केलं गेलं, म्हणून हे उत्तर बरोबर. आता हे बाकीचं का चुकलं आहेत तेही सांगतो. आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर कुमार टू द म्युझियम शी ड्रॉप हिम ॲट हिज हॉटेल. आता हे काय झालं, याच्यामध्ये पॅसिव्ह रचनाच नाही आहे. इथे पॅसिव्ह आहे, इथे पॅसिव्ह आहे, शी वॉज ड्रॉप. इथे काय झालंय, इथे शी वॉज नाही येणार, इथे चुकलेलं आहे, ईने यांना ड्रॉप केलाय म्हणून ती रचना चुकलेली आहे. म्हणून इथे असं जर असतं आफ्टर ड्रायव्हिंग कुमार टू द म्युझियम तर ते बी चुकतंय, म्हणजे ती रचनाच चुकलेली आहे, रचनाच चुकलेली आहे. आफ्टर ड्रायव्हिंग टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल. आफ्टर ड्रायव्हिंग टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल. आता इथे
हां इथे काय आहे, इथे बरोबर आहे, पण इथे बिंग प्लस V3 पाहिजे होतं, मिसिंग आहे. तो जर असता तर मग हे उत्तर बरोबर आलं असतं. राईट, मग चुकलेलं आहे. आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल, हे अपूर्ण आहे म्हणून चुकलेलं आहे. म्हणून फक्त ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे. आफ्टर बिंग ड्रायव्हन टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ॲट हिज हॉटेल, असं ते आलं पाहिजे याचं उत्तर. तर याची हे सर मित्रो हे तुम्ही याची प्रॅक्टिस केली की तुम्हाला याच्यावर कमांड येऊ शकते. असे सेंटेन्स कमी विचारतात, पण अशा सेंटेन्सचाही एक परिचय तुम्हाला असला पाहिजे. असे सेंटेन्स तुम्ही पाहिले पाहिजे. चला पुढे जाऊया. तर पुढचा प्रश्न वी हॅव हिअर ऑन द स्क्रीन. विच बँक सर्व द पब्लिक बेस्ट, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह वॉइस. करेक्ट पॅसिव्ह वॉइस विचारलेला आहे. कधी आला होता? कंबाईन 2019 आलेला प्रश्न आहे. ग्रुप बी ला पॅसिव्ह वॉइस विचारलेला आहे. विच बँक सर्व द पब्लिक पब बेस्ट. आता हे काय WH वरचं पॅसिव्ह बनवायचं आहे. WH जेव्हा विच येतो मित्रो WH मध्ये, तेव्हा बाय विच करावा लागतो पॅसिव्ह करत असताना. मग बाय विच आणायचं त्याला खाली, जिथे ते बाय विच आहे तिथे थांबायचं. म्हणजे 2 ठिकाणी बाय विच आहे, म्हणजे हे उत्तर दिसतंय दोघांमध्ये उत्तर, म्हणजे हे नाही आहे, हे खाली, म्हणजे हे सेंटेन्स मधून बाद होते ऑप्शन मधून. मग आता पुढे प्रश्न उरतो की ऑब्जेक्ट प्लस आणि V3 बरोबर केलेला आहे का. मग आता बाय विच बँक असं सर्वीकडे आहे का बघा. बाय विच बँक सर्वीकडे 3 ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे. राईट. त्यानंतर आता इथे काय आहे, हा पुढे प्रश्न बघायचा. हा V5 आहे. हा जर V5 आहे, मग येणाऱ्या सेंटेन्स मध्ये इज आर एम चा विचार होईल. इज आर एम चा विचार होईल. राईट. इज आर एम. राईट. मग इथे इज आर एम या तिघांपैकी कोणी बसतंय का इथे. आता विच बँक, आता आय नाही आहे म्हणून एम बाद होतोय. राईट. आता बँक सिंग्युलर आहे म्हणून आर पण बाद होतोय. सिंग्युलर सोबत इज येणार. मग बाय विच बँक इज असं आहे का बघा. आहे, इथे आहे. मग बरोबर आहे. द पब्लिक इज सर्व्ड, म्हणून हे बरोबर आहे. बेस्ट, हे वाक्य बरोबर आहे. तुम्ही काय केलं, विच बँक द पब्लिक इज सर्व्ड बेस्ट. आता बाय विच बँक असं पाहिजे, कारण की ऑब्जेक्ट बाय विच बँक इज द पब्लिक इज सर्व, हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन बी आहे. असं ते सहज आपल्या उत्तरबद्ध पोहोचता येतं. मित्रो हे सुद्धा WH क्वेश्चन असतील, म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन. याची थोडी प्रॅक्टिस केली तर तुमच्या लक्षात येईल. काही म्हणजे रॉकेट सायन्स नाही, काही डिफिकल्टी त्याच्यात नाही आहे. जो WH वर्ड आहे तो घ्या, नंतर हेल्पिंग वर्ब घ्या, नंतर ऑब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट नंतर V3 घ्या, असं ते करायचं असतं. कसं सांगितलं परत सांगतो, काही कन्फ्यूज झालं असेल तर, की हेल्पिंग WHचं जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं असतं, WH वर्ड ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ड. राईट. त्यानंतर V3 आणि नंतर बाकी जे काही रेस्ट ऑफ सेंटेन्स आहे तो तिथे लिहायचा. आता हे सुद्धा मित्र असं ओरल सांगून समजत नाही, कन्फ्युजन वाढतं, पण ह्याची सुद्धा प्रॅक्टिसची गरज असते. हे पण सोपे आहेत, सहज तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. पुढे जाऊया. दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. टू अस पाहिजे, टू अस असं पाहिजे, ते टू अस असं आहे, बाय नाही ते, टू अस. आता इथे बघा, नाही हे बरोबर आहे. दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड बाय अस असं असेल, ते टू नाही येणार. दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड बाय अस. हां, तर बाय बरोबर आहे, इथे बाय बरोबर आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऍक्टिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द अबो सेंटेन्स. म्हणजे काय केलं त्यांनी, ऍक्टिव्हाइज तुम्हाला विचारायला सांगितलेलं आहे. ऍक्टिव्हाइज म्हणजे काय, हे पॅसिव्ह आहे, ऑब्विसली पाहिजे. इज टू बी प्लस V3 आहे. आता याचं कसं होणार, आता इथे हा ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागेवर जाणार आणि हा ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्टच्या जागेवर होणार. विचने सुरुवात कुठे झाली ते बघा, इकडे अचचं इकडे वी होणार. मित्रो पॅसिव्ह मध्ये करताना काय होतं, आय, वी, यू, ही, शी, याचं आयचं मी होतं, इकडे अस होतं, युचं यू जातं, हिचं हिम होतं, शीचं हरतं, देचं देम होतं. कुठे पॅसिव्ह मध्ये. आता मग इथे अस आहे, अस इकडे वी होणार. हे सर्व मित्र हे बेसिक आहे, हे सर्व आपण शिकवलं आहे डिटेलमध्ये, पण क्वेश्चनच्या अनुषंगाने सर्व गोष्टी शिकवता येत नाही. म्हणून आता वी कुठे तिथे जायचं, वी फक्त इथे दिसतंय, इथे आणि इथे वी ऑब्जेक्ट. आता वी नंतर काय सेंटेन्स मधला दुसरा पार्ट कोणता आला पाहिजे, म्हणजे कसा आला पाहिजे तो,
सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं आले का? वर्ब कोणतं आहे? ऑब्जेक्ट आहे. मग ऑब्जेक्ट बरोबर घेतलं, वी नंतर ऑब्जेक्ट घेतलं का? वी नंतर ऑब्जेक्ट दोघं ठिकाणी बरोबर आहे. वी ऑब्जेक्ट बरोबर. मग आता पुढचं बघायचं. दिस प्रपोजल नाही ना, इथे दिस प्रपोजल नाहीच आहे. इथे आहे टू दिस प्रपोजल. दिस आहे, हे आहे टू दिस प्रपोजल, म्हणून ऑप्शन नंबर वी आहे. वी ऑब्जेक्ट टू दिस प्रपोजल असं उत्तर आहे. सहज उत्तरपर्यंत पोहोचता येतो मित्र. सोपं आहे हे पण. बाकीचे ऑप्शन आपोआप एलिमिनेट होतात जर तुम्हाला करता आलं तर. वी ऑब्जेक्ट टू दिस प्रपोजल, कारण की हे बघा सब्जेक्ट आला, हे वर्ब आलं, राईट, टू दिस प्रपोजल. नंतर कोणाला ऑब्जेक्ट केलंय त्यांनी? वी ऑब्जेक्ट टू दिस प्रपोजल. हे वर्ब, हे ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट टू दिस प्रपोजल. मग ही रचना सापडते आपल्याला. इकडे हे आहे दिस प्रपोजल, ठीक आहे, पण हे दिस इथे कुठून आणला? इथे दिस आहे, दिसचं दिस कसं काय होणार? म्हणून हे चुकलेलं आहे. लक्षात, टू दिस प्रपोजल असं पाहिजे होतं. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. कंबाईन ग्रुप सी 2019 प्रश्न आलेला आहे. शी ब्रॉट हिम अ न्यू अम्ब्रेला. शी ब्रॉट हिम ए न्यू अम्ब्रेला. आता इथे काय V2 आहे, इथे V2 आहे. मग V2चं काय होणार? वॉजवेअर पाहिजे सेंटेन्समध्ये. टू बी पॅसिव्ह करत असताना वॉजवेअर, जिथे जिथे वॉजवेअर तिथे थांबा. काय सांगितलं त्यांनी? पॅसिव्ह करायला सांगितलेलं आहे, राईट. मग वॉजवेअर कुठे कुठे आहे ते शोधा. इथे वॉज आहे, इथे वॉज आहे, इथे नाही आहे, इथे पण नाही. मग ते दोघं सेंटेन्स बाद होतात. मग आता काय करायचं? दोघं ठिकाणी आहे. मग ऑब्जेक्ट कोणतं आहे? अ न्यू अम्ब्रेला ऑब्जेक्ट आहे. अ न्यू अम्ब्रेला नंतर वॉज कुठे कुठे ते बघा. अ न्यू अम्ब्रेला, वॉज इथे पण आहे, अ न्यू अम्ब्रेला इथे पण आहे. आता ब्रॉट कुठे कुठे ते शोधा. ब्रॉट इथे पण आहे, इथे पण आहे. मग इथे काय आहे? ही टू बी ब्रॉट नको पाहिजे, मग तिथे बरोबर आहे. मग हे फक्त ऑप्शन नंबर 2 दिसतं. अ न्यू अम्ब्रेला वॉज ब्रॉट फॉर हिम. हे टू बी ब्रॉट हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे चुकीचे आहे. ही चुकीची बसते, तिथे बसत नाही. तिथे अ न्यू अम्ब्रेला वॉज टू बी ब्रॉट फॉर हिम हे असं नाही बसणार. म्हणून फक्त ऑप्शन नंबर 2 नंबरचा बरोबर आहे मित्र, ते सिलेक्ट तुम्हाला करायचं होतं. पुढचा प्रश्न, वी हियर. बाबूराव पेंटर हॅज पेंटेड दिस पिक्चर. आता इथे काय आहे? हॅज पेंटेड म्हणजे पास्ट परफेक्टचा प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह ऍक्टिव्ह व्हायचा आहे तो. आता याचा जर पॅसिव्ह करायचा असेल तर हॅज, हॅव प्लस बीन असं आहे का? शोधा कुठे असेल ते उत्तर आहे. ते उत्तर आहे. आता इथे हॅव घ्यायचं का हॅज घ्यायचं? आता इथे तुम्हाला मित्र मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय की हॅव हॅज म्हणजे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घ्यायचं काय प्लुरल हेल्पिंग वर्ब घ्यायचं, हे ऑब्जेक्टच्या वचनानुसार ठरवायचं. इथला ऑब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर येणार. दिस पिक्चर हे सिंग्युलर म्हणून हॅज. दिस पिक्चर हॅज बीन जिथे असेल तिथे थांबून घ्या. दिस पिक्चर हॅज बीन कुठे आहे? इथे आहे, म्हणून हे उत्तर आहे. बाकीचं नाही, बाद होत आहेत. दिस पिक्चर हॅज बीन पेंटेड बाय बाबूराव पेंटर. एवढं सोपं आहे मित्र. आता हे बाकीचे बाद होतात. द पिक्चर इज पेंटेड बाय बाबूराव बागुल. हे बरोबर आहे, पण हे सिंपल पेंटरचा पॅसिव्ह आहे. सिंपल पेंटर प्रेझेंट परफेक्टचा पॅसिव्ह आहे आपल्याला. हे पण बरोबर आहे, पण हे सिंपल पाचचं पॅसिव्ह आहे, म्हणून हे चुकलेलं आहे. आता हे पण बरोबर आहे, हे पण पॅसिव्ह आहे, पण हे पास्ट परफेक्टचं पॅसिव्ह. आपल्याला प्रेझेंट परफेक्टचं पॅसिव्ह पाहिजे, म्हणून फक्त 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, राईट. एवढं सोपं आहे मित्र. चला पुढे जाऊया. हां, शेवटचा क्वेश्चन आहे आय थिंक हा या स्लाइड ह्या लेक्चरमधला. चूज करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस विचारलाय मित्र. करेक्ट. मेनी व्हेकल्स आर बिंग लुटेड अँड बर्न्ड बाय दीज ॲगिटेटर्स अँड हुलिगन्स, राईट. आता आपल्या अर्थाशी काही घेणं नाही. कंबाईन ग्रुप सी 2018ला प्रश्न आलाय. त्यांनी काय विचारलंय? ऍक्टिव्ह व्हॉइस विचारलाय. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आहे म्हणजे 100% वरचं काय? पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस कोणाचं आहे? कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअसचा पॅसिव्ह आहे, राईट. प्रेझेंट कंटिन्युअसचा पॅसिव्ह आहे मित्र हे. मग वाक्यामध्ये काय झालं पाहिजे? इज, आर, VING पाहिजे. इथे एमचा विचार होणार नाही. इज आर VING कुठे कुठे ते शोधा. इज आर VING कुठे कुठे आहे तिथे थांबून घ्या. इथे आर आहे, इथे हॅवचा विचार होणार नाही. इथे आर आहे आणि इथे आर आहे, मग 3 ठिकाणी. आता इज आर VING कुठे कुठे? ING पण शोधा. इथे ING आहे, इथे पण ING आहे, इथे पण ING, इथे पण ING आहे, म्हणजे इथे नाही आहे, म्हणजे हे बाद होतं. 2 ऑप्शन लगेच बाद होतं, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आणि 4 मध्ये उत्तर आहे. आता पुढचे ऑप्शन अजून लावायचे की इथला जो ऑब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट जागेवर कोण आलाय का? बरोबर. म्हणजे ऑब्जेक्ट कोणता आहे? बाय नंतरचा ऑब्जेक्ट असतो मित्र. सोपं जर शोधायचं असेल तर ऑब्जेक्ट तो इकडे सब्जेक्ट जागेवर आणायचं. द ॲगिटेटर्स अँड हुलिगन्स. द ॲगिटेटर्स अँड हुलिगन्स इकडे येणार. मग द ॲगिटेटर्स हुलिगन्स आलंय का? कुठे आलंयच बघा. मग इथे झालंय फक्त. मग द ॲगिटेटर्स हुलिगन्स आर लुटिंग अँड बर्निंग मेनी व्हेकल्स. हे उत्तर आहे तुमचं.
ते उत्तर कसं आलं त्याचा विचार करा तुम्ही. मी सांगितलं कसं आलं. तर कसं आलं की इकडचा बाय नंतरचा एजंट इथे सब्जेक्टमध्ये येतो. तर द ॲगिशेटर्स अँड हुलिगन्स ते बरोबर आलं. आता ते अनेकवचनी आहे म्हणून आर पाहिजे. दोन नाऊन जोडलेले आहेत म्हणून आर येणार. मग लुटिंग का लुटिंग आलं, कारण की इथे हा प्रेझेंट कंटिन्यूसचा पॅसिव्ह आहे म्हणून आय एन जी लागेल व्हर्बला. लुटिंग आणि बर्निंग, आणि इथे बर्निंगला बी आय एन जी लागेल. लुटिंग अँड बर्निंग दोघा ठिकाणी व्हर्बला लागतील आय एन जी, म्हणून लुटिंग अँड बर्निंग कोणाला, मेनी व्हेकल्स. ते शेवटी इकडचा हा सब्जेक्ट इकडे सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागेवर जातो. राईट, असं ते आहे. तर असं ते उत्तरापर्यंत आपण पोहोचलो. सहज उत्तर मार्क देऊन जाणार प्रश्न हाही होता मित्रो. आय होप मित्रो तुम्हाला जे मी सांगतोय ते समजलं असेल. नवीन असाल तर पुन्हा सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढचे व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच अवेलेबल होईल आणि तुम्ही त्याचा फायदा तुमच्या भविष्यासाठी करू शकतात. चला मित्रो, पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. बाय बाय, सी यू.